मित्रांनो, आज आपण पीएच स्केल सामू मापन श्रेणी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता इथे आपण पाहू शकतो की पीएच यामध्ये पी हा लहान अक्षरात लिहिला जातो आणि एच कॅपिटल आहे. तर पी हा लहान अक्षरात का लिहिला जातो बरं, ते आपण पुढे जाऊन बघूच. मला फक्त सांगा एच म्हणजे काय. तर एच म्हणजे हायड्रोजन. आता काही लोक असं म्हणतात की पीएच म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनची शक्ती. काही जण असं म्हणतात पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनची क्षमता. तर काही जण असं म्हणतात पीएच म्हणजे कपॅसिटी फॉर हायड्रोजन, हायड्रोजन साठीची क्षमता. आता तुम्ही म्हणाल इथं कपॅसिटी तर सी ने सुरू होते, मग पी का? तर लॅटिन भाषेत याचं स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तो आपला मुख्य मुद्दा नाहीये. आता इथं आपल्याला पाहायचंय काय की पीएच स्केलमध्ये आपण हायड्रोजन बद्दलच जास्त का बोलतो. तर हायड्रोजन आयन H+ प्रोटॉन हे ठरवतं की कोणतं द्रव्य हे आम्लधर्मी आहे किंवा कोणतं द्रव्य आम्लारीधर्मी आहे. ठीक आहे. तर सामू मापन श्रेणीमध्ये हायड्रोजन आयन हे खूप महत्वाचे असतात, म्हणून आपण इथे पीएच स्केलमध्ये आपण हायड्रोजनचा उल्लेख करतो. आता जी सामू मापन श्रेणी आहे, ही जी सामू मापन श्रेणी आहे ही 0 पासून 14 पर्यंत असते. बरोबर. याच्या मधोमध आपल्याला 7 पाहायला मिळतो. तर लक्षात घ्या, ज्यांचा पीएच 7 पेक्षा कमी असतो ते पदार्थ असतात आम्लधर्मी, आणि 7 पेक्षा जर जास्त पीएच असेल तर तो झाला आम्लारीधर्मी पदार्थ, आणि पीएच हा बरोबर 7 असेल तर तो झाला उदासीन. बरोबर. तर लक्षात घ्या, पीएच हा अगदी शून्याच्या जवळ असेल, पीएच हा अगदी शून्याच्या जवळ असेल तर ते द्रव्य हे तीव्र आम्ल असतं, आणि पीएच जर 14च्या जवळ असेल तर ते तीव्र आम्लारी असतं. बरोबर. आणि पीएच हा बरोबर 7 असेल तर ते द्रव्य किंवा तो पदार्थ हा उदासीन असतो. आता प्रश्न असा आहे की नेमकं आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी पदार्थ म्हणजे काय. बघा, आता ज्या द्रव्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर H+ आयन्स असतात ते पदार्थ म्हणजे आम्लधर्मी पदार्थ, आणि जे पदार्थ किंवा जे द्रव्य हायड्रोजन आयन्स बरोबर अभिक्रिया करतात ते म्हणजे आम्लारीधर्मी पदार्थ. आता आम्ल आणि आम्लारीच्या खूप साऱ्या व्याख्या आहेत बरं का, त्या आपण पुढे रसायनशास्त्रामध्ये सविस्तरपणे शिकूच. ठीक आहे. पण इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जे पदार्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती H+ आयन्स असतात ते पदार्थ म्हणजे आम्लधर्मी पदार्थ, आणि जे पदार्थ H+ आयन्स बरोबर अभिक्रिया करतात ते म्हणजे आम्लारीधर्मी पदार्थ. ठीक आहे. आता आपण दैनंदिन जीवनातली काही आम्लधर्मी पदार्थांची उदाहरणं पाहूयात. आता लक्षात घ्या, खूप सारी फळं आम्लधर्मी असतात. उदाहरणार्थ इथं आपण पाहू शकतो लिंबू, द्राक्ष, संत्र्याचा रस. हे सामू मापन श्रेणीच्या अगदी खालच्या टोकाला, अगदी शून्याच्या जवळ येतात. हे तीव्र आम्ल असतात. मग आम्लधर्मी पदार्थाची लक्षणं काय असतील बरं? आपण जर असे पदार्थ खाल्ले किंवा पिले तर ते आपल्याला काय लागतात, खूप आंबट लागतात, त्यांची चव ही आंबट असते. याच्या उलट जर आपण सामू मापन श्रेणीच्या दुसऱ्या टोकाला गेलो, ठीक आहे, तर तिथे आपल्याला काय सापडतंय, तर आम्लारीधर्मी द्रव्य सापडतात. उदाहरणार्थ ब्लीच, अमोनियाचं द्रावण. ठीक आहे. अगदीच वरती गेलो तर लिक्विड ड्रेन क्लीनर आपल्याला दिसतंय. ठीक आहे. असे जे पदार्थ आहेत ते बुळबुळीत, गिळगिळीत किंवा असे घसरट असा त्यांचा स्पर्श असतो. साबण आपण म्हणतो बघा, साबण हा सुद्धा आम्लारीधर्मी पदार्थ आहे. आणि जे खाण्यायोग्य आम्लारीधर्मी पदार्थ असतात त्यांची चव ही कडू असते. लक्षात घ्या, मी तर एक तुम्हाला सल्ला देणार आहे की कोणी सुद्धा खूप आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी पदार्थ खाऊ किंवा पिऊ नयेत. सामू मापन श्रेणीच्या ज्या टोकाला असणारे पदार्थ आहेत ते तीव्र आम्लधर्मी आणि तीव्र आम्लारीधर्मी असतात,
आणि ते खूपच प्रतिक्रियाशील असतात. आता आपण जर पाहिलं सगळ्यात जास्त आम्लधर्मी पदार्थ बॅटरीचं ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल हे इतकं तीव्र आम्ल आहे ना की ते आपल्या त्वचावर जरी पडलं तर ते खूप नुकसान करू शकतं. हे आपल्या पोटात गेलं तर आपल्या पेशींना हानी पोचवू शकतं, जीव घेणं ठरू शकतं. त्यामुळंच सामू तपासताना कोणताही पदार्थ खाऊन बघू नये. आणि जर कधी असं करायचंच झालं तर सामू मापन श्रेणीच्या ज्या मधल्या भागातले जे पदार्थ आहेत ते आपण टेस्ट करू शकतो. आता आपण ना उदासीन द्रव्यांबद्दल बोलू. न्यूट्रल द्रव्य. आता उदाहरणार्थ आपलं रक्त, ब्लड हे जवळजवळ उदासीन असतं. डॉक्टर आपल्या रक्ताचा पीएच मोजतात. तो थोडा जरी खालीवर झाला तरी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात बघा. दुसरं समुद्राचं पाणी हे सुद्धा जवळपास उदासीनच असतं. दूध हे उदासीनच्या अगदी जवळपास येतं. आता एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सामू मापन श्रेणी ही रेषीय नाही, लिनियर नाहीये. म्हणजे काय थोडक्यात सांगतो बघा. पीएच जर 8 असेल, एखाद्या कोणत्याही द्रव्याचा पीएच 8 असेल, तो द्रव्य आपण पीएच 4 असणाऱ्या द्रव्याबरोबर कम्पेअर केला, त्याची तुलना केली, तर असं होत नाही की पीएच 8 असणारं द्रव्य हे पीएच 4 असणाऱ्या द्रव्याच्या 4 पट आम्लारीधर्मी आहे. नाही, असं नसतं. लक्षात घ्या, पीएच श्रेणीमध्ये, या सामू मापन श्रेणीमध्ये प्रत्येक एका पायरीवरती 10 पट बदल असतो. किती पट बदल असतो? 10 पट. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं बघा, लक्ष द्या, पीएच 4 पासून आपण जर पीएच 5 पर्यंत गेलं तर ते द्रव्य 10 पट कमी आम्लधर्मी बनते किंवा 10 पट जास्त आम्लारीधर्मी होते. किंवा लक्ष द्या, पीएच 4 पासून आपण पीएच 8 पर्यंत गेलो तर तो जो बदल आहे तो किती पट असेल बघा. पीएच 4 पासून पीएच 5 पर्यंत गेलो तर काय होतंय, तर ते 10 पट कमी आम्लधर्मी बनते. 5 पासून 6 पर्यंत गेलो तर अजून 10 पट, म्हणजे 10 गुणिले 10 झालं 100 पट. 6 पासून 7 पर्यंत गेलं तर हे 100 आणि ते गुणिले 10 म्हणजे 1000 पट. आणि 7 पासून 8 पट गेलं तर ते 10 म्हणजे 1000 गुणिले 10 म्हणजे 10,000 पट. म्हणजेच काय, तर पीएच 4 पासून पीएच 8 पर्यंत गेलं तर तो जो बदल आहे तो बदल किती आहे, 10,000 पट एवढा बदल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बघा, पीएच 4 असलेलं द्रव्य हे पीएच 8 असलेल्या द्रव्यापेक्षा 10,000 पट अधिक आम्लधर्मी असेल. किंवा उलट सांगायचं जर, पीएच 8 असलेलं द्रव्य हे पीएच 4 असलेल्या द्रव्यापेक्षा 10,000 पट अधिक आम्लारीधर्मी असेल. बरोबर? म्हणूनच बघा, जेव्हा आपण ब्लड पीएच याबद्दल बोलतो तेव्हा त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपण जीवशास्त्र शिकणार आहोत तेव्हा हा सामू जैविक अभिक्रियांवरती कसा प्रभाव टाकतो ते आपल्याला बघायला मिळेल. आणि रसायनशास्त्रात तर पीएच आपल्याला थेट सांगतो की कोणत्या प्रकारची अभिक्रिया इथं होण्याची शक्यता आहे. बरोबर? तर मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.